महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न व औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटीबाबतची संदिग्धता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कारण 2 विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काही नेत्यांनीही याबाबत गंभीर आरोप केले आहेत. तसेच युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी तर या पेपरफुटीशी पुणे महापौर कार्यालय आणि सोलापुरातील एका आमदार पुत्राचा काय कनेक्शन आहे असा सवाल केलाय. नीट पेपरफुटीवरून देशभरात आगडोंब उसळला होता. त्या प्रकरणात केंद्रातील मोदी सरकारला प्रथमच बॅकफूट वर जावं लागलंय. देशभरातील विद्यार्थ्यांनी दिल्लीत संसद भवनावर मोर्चा काढला. नंतर जंतर मंतरवर उपोषण केले. त्याला संपूर्ण देशातून समर्थन मिळाले. देशभरातून दिल्लीत आलेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मात्र विद्यार्थ्यांनी न डगमगता आंदोलन सुरूच ठेवले. त्यामुळे अखेर केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर झुकावे लागले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे प्रकरण ताजे असतानाच आता राज्यात लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून रणकंदन माजले आहे. त्यात सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांनीच हा आरोप केला आहे. त्याला आता महाविकास आघाडीतील पक्षांकडून बळ दिले जात आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा आरोप केलाय. त्यात मोरे यांनी म्हटले आहे की एमपीएससी पेपरफुटीत पुणे महापौर कार्यालयाचं कनेक्शन काय, सोलापूर जिल्ह्यातील आमदार पुत्राचं पेपरफुटीत कनेक्शन काय असे सवाल त्यांनी केले. चक्रव्यूहात अडकला आणखीन एक अभिमन्यू असे सांगून शिवराज मोरे यांनी यावर खुलासा लवकरच असा इशारा देताना मुख्यमंत्र्यांनी पेपरफुटीवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे.